कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाचं वातावरण तापण्याची शक्यता आहे। डिबेंचर कपातीच्या विरोधात आज गोकुळ कार्यालयावर दूध संस्था प्रतिनिधींचा हा मोर्चा निघतोय आणि विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। भूषण, गोकुळ डिबेंचरच्या नावाखाली जी काही रक्कम कपात केलेली आहे ती परत करावी या मागणीसाठी आज गोकुळ दूध संघावर दूध संस्था प्रतिनिधींचा मोर्चा हा निघतोय। मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। या मोर्चामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात गाईचं पूजन करून या सगळ्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक देखील या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। मात्र ज्या गाईचं पूजन केले गेलं त्या गाईला मोर्चामध्ये सहभागी करण्यावरून पोलिसांनी या आंदोलकांमध्ये काही प्रमाणात वादावादी देखील झाल्याचं पाहायला मिळालं। या सगळ्या जनावरांना या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी करू नका अशा पद्धतीचं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। त्यामुळे हा वाद काही काळ चालला आणि त्यानंतर आता या सगळ्या प्रत्यक्ष मोर्चाला सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकूणच गेल्या काही दिवसापासून गोकुळ दूध संघातील डिबेंचरचा मुद्दा तापलेला दिसतोय। या निमित्तानं महाडिक विरुद्ध मुश्रीफ असा एक नवा वाद निर्माण झाल्याचं देखील बघायला मिळतंय। त्यामुळे याच पार्श्वभूमीवर आज होणारा मोर्चा महत्वाचा मानला जातो। भूषण, आपण जर या ठिकाणी पाहिलं तर शौमिका महाडिक सुद्धा सहभागी होणार आहेत। नक्कीच विरोधी गटाच्या संचालिका आहेत शौमिका महाडिक आणि आपण जर बघितलं तर गोकुळच्या सत्ताधाऱ्यांविरोधात वारंवार त्या सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविरोधात आवाज उठवताना आपल्याला बघायला मिळतात। वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विशेषतः त्या आक्रमक आपल्याला नेहमीच बघत असतात। मात्र आता काही राजकीय समीकरणं राज्यातली बदललेली आहेत। त्यामुळे हसन मुश्रीफ यांचे पुत्र नावीद मुश्रीफ हे या गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे काही वेळ हा विरोध कमी होईल असं वाटलं होतं। मात्र शौमिका महाडिक यांनी आपला आक्रमकपणा कायम ठेवल्याचं बघायला मिळते आणि त्याचाच एक प्रश्न आपण बघतोय। शौमिका महाडिक देखील आजच्या या सगळ्या डिबेंचरच्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर गोकुळ दूध संघामध्ये अनेक वर्ष महादेवराव महाडिक यांची सत्ता होती आणि गेल्या 5 वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या युतीनं महाडिक यांना या सगळ्या गोकुळ दूध संस्थेमधून बाहेर काढलेलं होतं आणि त्यानंतर सातत्यानं शौमिका महाडिक या आक्रमकपणे विरोधी गटाच्या संचालिका म्हणून आपली भूमिका आहे त्या बजावताना आपल्याला बघायला मिळत होत्या। त्यामुळं एकूणच जरी नावीद मुश्रीफ या सगळ्या गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष असले तरी शौमिका महाडिक यांनी गोकुळ विरोधातील आपला आक्रमकपणा सोडला नाही हेच यावरून बघायला मिळते। नक्कीच भूषण, हा मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार आहे? कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहापासून या सगळ्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या शासकीय विश्रामगृहापासून 1.5 ते 2 किलोमीटरवरच गोकुळ दूध संघाचं प्रधान कार्यालय आहे। या कार्यालयापर्यंत हा सगळा मोर्चा आहे तो जाणार आहे। त्या ठिकाणी नेमके शौमिका महाडिक काय भूमिका मांडतात, संस्थांचे प्रतिनिधी नेमके काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र आता आपण बघतोय या ठिकाणी मोर्चाच्या ठिकाणी गाईचं पूजन केलं गेलेलं आहे आणि त्यानंतर या प्रत्यक्ष मोर्चाला सुरुवात देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। गाई त्याचबरोबर म्हैशी देखील या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी करण्यासाठी आंदोलकांनी आणलेल्या होत्या। मात्र पोलिसांनी या सगळ्या जनावरांना किंवा गाई म्हशींना या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी करून घ्यायला विरोध दर्शवला। त्यामुळे काही वाद देखील झाल्याचं बघायला मिळालं आणि अखेर या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या गाई म्हशींना पोलिसांनी बाजूला केलेला आहे आणि आता हा फक्त दूध उत्पादक किंवा संस्था प्रतिनिधी आणि शौमिका महाडिक या मोर्चानं गोकुळ दूध संघाच्या कार्यालयाकडे जाताना आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच भूषण, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर कोल्हापूरमध्ये डिबेंचर कपातीच्या विरोधात गोकुळ कार्यालयावर हा मोर्चा काढला जातोय। गाई म्हशींसह हा मोर्चा जो आहे तो काढला जातोय। तर नवी मुंबईमधली दृश्य जी आहे ती आपण दुसरीकडे पाहताय। बोंबामारा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तुर्भ्यामधल्या नवी मुंबईमधल्या तुर्भ्यामध्ये हा मोर्चा काढला जातोय। ही दोन मोर्चाची दृश्य, एकीकडे कोल्हापूरमधली दृश्य, दुसरीकडे नवी मुंबईमध्ये मनसेकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे।